मिसेस आहे, बहीण आहे. लाईव्ह मध्ये बघायला दिसायला व्हिडिओ दिसायला लागला नाही सर, नाही दिसत तिकडं तिकडं त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत सगळ्या गावकऱ्यांच्या, त्या सगळ्या आपण ऐकून घेतल्यानंतर साहेबांना सांगितलं. साहेबांची ऑलरेडी नागपूरमध्ये 3 वेळा चर्चा झाली. त्या पद्धतीने साहेबांनी पुढचं प्लॅन ऑफ ॲक्शन केलं. यांची पहिली मागणी होती की SIT करावी, नंतर याची केली. नंतर न्यायालयाची मागणी होती, ती पण ॲक्सेप्ट केली. यांचा पोलीस CIDचं होतं, स्वतः हे केलं. त्यानंतर पोलीस यंत्रणेबद्दल तक्रारी होत्या इथल्या प्रशासकीय, त्या पद्धतीने कालच्या काल SP ची बदली केली आणि त्या SPनी इकडे आता चार्ज दिला आहे. त्याला साहेबांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे, मला काय झालं ते चालेल, कुठल्या हस्तक्षेप करायचं नाही, 24 तासाच्यात मला आरोग्य पाहिजे. त्या स्टेजवरती आता आपण हे देशमुख सर आताचे ग्रामस्थ बोलू त्यांच्यासोबत ठेवा फक्त समोर. तुमचं ध्यान ठेवतो बघा आवाज कुटुंबावर आणि दुसऱ्या वेळी येऊ नये अशी माझी एक इच्छा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करते की तुम्ही सगळे एकत्र येऊन ह्या न्यायाच्या ह्याला पुढे न्या आणि माझ्या वडिलांना व आमच्या कुटुंबाला तसेच आमच्या गावाला सुद्धा न्याय मिळावा, एवढीच एकच इच्छा आहे. ह्याच्यात संदर्भ म्हणून मगाशी मी सांगितलं काकांची जी मागणी आहे, मामांची जी मागणी आहे, तीच आमची सगळी. आणि त्याच्यामुळं आता तरी काय सांगितलं की कोण महाजन म्हणून ते परत येणार नाही का आपण बंदोबस्त करू. त्याने ज्या अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं, आता तुम्ही ग्रामस्थांनी नाव सांगितलं नाही, तुझ्या बाबांना न्याय देण्यासाठी कोण तुम्ही एक नाव सांगितलं ह्या अधिकाऱ्याच्या, ते मला सांगा. म्हणजे तुमची सगळ्यांची मागणी आहे. आणि जे पोलीस एकाला सस्पेंड केलं, पाटील सस्पेंड केले पण त्यांना टेक्निकल अडचण अशी झाली आहे की त्यांना जेव्हा टोल नाक्यावरनं पळवलं, किडनॅप केलं, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेलं पूर्वस्थ तातडीने 5-10 मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचलं. पोलीस स्टेशनला 3 तास त्यांच्याकडे कंप्लेंट केली की साहेब असं असं झालंय, त्याला पकडलंय. ते तिथे फोनवर बोलत होते. पोलीस गेल्यानंतर ते जे सरपंच जे भाऊ होते धनंजय देशमुख पलीकडे बसलेले ते आणि जो फिर्यादी आपला शिवराज देशमुख जो साक्षीदार म्हणून आहे, ते पोलीस स्टेशनमध्ये 3 तास आहेत. फोन करतात त्यांना तिथं. आता आपले महाजन ह्यांना सांगून गेले तिथं त्यांची फिर्याद घ्या म्हणून. अक्षरशः 3 तास त्यांना फिर्याद सुद्धा नोंद करून घेतली आणि घेतली ती पण व्यवस्थित घेतली नाही त्यांनी. त्याच्यात ते कोण अधिकारी होते? तिथं काहीतरी बनसोडे म्हणून काय काहीतरी होते वाटतं, बनसोडे म्हणून काय काहीतरी तिथं ठाणे अंमलदार होते. आणि त्याच वेळेस तात्काळ जर समजा ह्यांना पत्रक जर रवाना केली असते तर तेवढं होत नाही. आपण याच्यामध्ये काय करू, आता नवीन SP काल जॉईन झाले. हो, त्यांना 1-2 दिवस वेळ आपण दिला पाहिजे. ठीक आहे, बरोबर आहे. आणि त्यांना मी एवढंच अगदी नक्की सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या जबाब घेऊन तुम्हाला जे वाटतंय ते त्याच्यामध्ये नोंद करावं आणि तशी चौकशी करावी. चालेल. बरोबर, ग्रामस्थांना सगळ्यांना बरोबर करू. कारण त्याचं काल हजर झाले, काल हजर झाले त्यांना मोबाईल पलीकडं
बाजूला